हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं आत्ताचं जे लेक्चर आहे हे पॉलिटीचं लेक्चर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पॉलिटी डिस्कस करता करता आपण भरपूर पुढे आलेलो आहोत. म्हणजेच पॉलिटीमध्ये डिस्कशनमध्ये आपण बघता बघता आपण बघितलेलं आहे की सर काय म्हणतात त्याला फंडामेंटल राईट्स काय असतात, मूलभूत हक्क, मग राष्ट्रपती शिकलो, मग उपराष्ट्रपती, मग त्याच्यानंतर राज्यपाल शिकलो आणि आणीबाणी शिकायला आपण काय केली, सुरुवात केली होती. आणीबाणी शिकायला सुरुवात केल्यानंतर पुढची गोष्ट आपण करायला सुरुवात केली ती म्हणजे काय की सर आणीबाणीचं तुम्ही काय करून टाकलं होतं, वर्गीकरण करून टाकलं होतं. ओके येस, वर्गीकरण केलं होतं म्हणजे काय केलं होतं रे, वर्गीकरण केलं होतं म्हणजे याचा अर्थ सर तुम्ही आम्हाला 3 प्रकारच्या आणीबाणी सांगितल्या. एक होती राष्ट्रीय आणीबाणी, त्याला नॅशनल इमर्जन्सी आपण असं म्हणूया. ओके, त्याच्यानंतर दुसरी होती ती म्हणजे काय राज्य आणीबाणी, त्याला प्रेसिडेंट रूल असं म्हणूया. ओके, आणि तिसरी जी होती ती वित्तीय आणीबाणी, त्याला फायनान्शियल इमर्जन्सी असं म्हणूया. बरोबर आहे. ओके येस सर, मग एक 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 आणीबाणी, कुठली आणीबाणी कुठल्या कारणामुळे लागते हे तर आपण बघितलंच, पण त्याच्यानंतर एक 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 आणीबाणी डिस्कस करायला सुरुवात केली आणि नॅशनल इमर्जन्सी जी आहे ही नॅशनल इमर्जन्सी जी आहे ती आपण डिस्कस करत होतो. ओके, मग मी तुम्हाला सांगितलेलं की कुठलीही आणीबाणी जर समजून घ्यायची असेल तर त्याला किती प्रश्न विचारायला लागतात, 4. ओके, नंबर 1 कशी लागते. ओके, म्हणजे आणीबाणी लावण्यामागे निकष काय आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे तिची संमती कशी होते, लक्षात, संमती कशी होते, तिचा कालावधी किती असतो वगैरे वगैरे वगैरे, लक्षात. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता तो म्हणजे काय की ती आणीबाणी निघते कशी, लागलेली आणीबाणी कधी ना कधी काढावी तर लागेल ना, आहे की नाही. ओके, मग त्याला म्हणूया आपण निघते कशी, लक्षात. आणि लास्ट वाला जो चौथा प्रश्न आहे तो म्हणजे काय की सर चौथ्या प्रश्नामध्ये आपण बघूया ते म्हणजे काय की राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम काय आहे. राष्ट्रीय म्हणूनच नाही, कुठली पण आणीबाणी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला हे 4 प्रश्न त्या आणीबाणीला काय करायचे आहेत, विचारायचे आहेत. राष्ट्रीय आणीबाणीसाठी आपण हे 4ही प्रश्न विचारले आणि 4ही प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर जे आहेत ते काय झाले, सापडायला सुरुवात झाली. कसं काय सापडायला सुरुवात झाली सर, कशी लागते याची कारण आज आम्हाला आता माहिती आहेत. ओके, कसं काय माहिती आहेत बघा ना, 3च कारणामुळे लागते. एक तर युद्ध ज्याला आपण वॉर असं म्हणतो, त्याच्यानंतर परकीय आक्रमण एक्सटर्नल ॲग्रेशन ज्याला म्हणतात, आणि तिसरं म्हणजे काय ते म्हणजे सर सशस्त्र उठाव आर्म्ड रिबेलियन असं ज्याला म्हणतात. आलं लक्षात. ओके येस सर, हे 3 कारण जे आहेत त्याच्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी लागते हे आम्हाला कळालं. मग त्याच्यानंतर संमती मिळवण्यासाठी लोकसभा राज्यसभेकडून 1 महिन्याच्या आत संमती मिळवायला लागते. एकदा मिळाली की ती 6 महिनेच राहते. मग त्याच्यानंतर दर 6 महिन्याला अशी कितीदा पण मिळवता येते. अनलिमिटेड ड्युरेशन साठी आणीबाणी चालू राहते. ओके सर, पहिला प्रश्न पण झाला, दुसरा प्रश्न पण झाला. तिसरा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी निघण्याचे 3 मार्ग सर तुम्ही आम्हाला सांगितले. ओके, पहिला मार्ग आहे तो म्हणजे राष्ट्रपतींनी फक्त जाहीर करून टाकणे. तर तुम्ही मला सांगा, राष्ट्रपती जाहीर करतात म्हणजे नेमकं कोण जाहीर करतं, राष्ट्रपती जाहीर करतात म्हणजे नेमकं सर जे राष्ट्रपती जाहीर करत असतात ते प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने त्याला सुचवलेलं असतं. लक्षात. ओके, राष्ट्रपती जे काही जाहीर करत असतात ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने त्यांना सुचवलेलं असतं सर. ओके येस सर, समजलं. त्याच्यानंतर पुढचा गोष्ट म्हणजे काय की परिणाम जे आहेत ते आपण शिकायला सुरुवात केली होती. मी सांगितलं होतं तुम्हाला की परिणाम किती असतात, 3 परिणाम असतात. राष्ट्रीय आणीबाणीचे 3 परिणाम असतात. सर कोणते कोणते 3 परिणाम असतात हो. ओके, जर आपण 3 परिणाम कोणते कोणते हे बघायला गेलो तर सर पहिला परिणाम आहे तो म्हणजे काय की सर राष्ट्रीय आणीबाणीमुळे केंद्र आणि राज्य यांचे परस्पर संबंध बदलतात. काय बोलताय सर, परस्पर संबंध बदलतात म्हणजे नेमकं काय. ओके, 3 प्रकारचे संबंध असतात. केंद्रात आणि राज्यामध्ये 3 प्रकारचे संबंध असतात. एक असतात कार्यकारी संबंध, दुसरे असतात कायदेकारी संबंध आणि तिसरे असतात ते म्हणजे कोणते, तिसरे असतात सर ते म्हणजे वित्तीय संबंध. ओके, म्हणजेच सर कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह संबंध, कायदेकारी म्हणजे लेजिस्लेटिव्ह संबंध, ओके, आणि वित्तीय संबंध म्हणजे फायनान्शियल संबंध. आलं लक्षात. ओके येस सर, समजलं आम्हाला. या 3ही मध्ये नेमके काय बदल होतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं, शिकलो होतो. त्याच्यानंतर सर दुसरा परिणाम जो आहे तो पण आपण बघितला होता. तो म्हणजे काय की सर लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ जो आहे हा कार्यकाळ काय होतो, वाढत असतो. आलं लक्षात. ओके येस सर, समजलं आम्हाला. वाढवता येत असतो. किती कालावधीसाठी वाढवता येतो, लोकसभेचा सुद्धा 1 वर्षांनी वाढवता येतो, विधानसभेचा सुद्धा 1 वर्षांनी वाढवता येतो. अट एवढीच आहे की असं वाढवायचं असेल तर ते एका वेळी 1च वर्षांनी वाढवता येतो. असं कितीदाही वाढवता येईल, आणीबाणी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. ओके, आणि ते करण्यासाठी तुम्हाला संसदेमधून काय करायला लागेल,
कायदा पास करावा लागेल. सर विधानसभेसाठी सुद्धा संसदेमधूनच कायदा पास करायचा आहे. येस, विधानसभेसाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, संसदेमधूनच कायदा पास करायचा आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ह्याच्यामध्ये एक तिसरा परिणाम पण आहे. मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे की तो सगळ्यात महत्वाचा परिणाम आहे आणि तो म्हणजे काय, मूलभूत हक्कांवरील परिणाम. आलं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे मूलभूत हक्कांवरील परिणाम काय होतात, मूलभूत हक्क कशा पद्धतीने राष्ट्रीय आणीबाणीमध्ये बदलतात, राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीमध्ये या मूलभूत हक्कांचं नेमकं काय होतं, हे सगळं जे आहे ते आपल्याला काय करायचं, शिकून घ्यायचं. चालेल? ओके, सुरू करूयात सर. राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही राष्ट्रीय आणीबाणी लागू पडते तेव्हा बाय डिफॉल्ट मी तुम्हाला लक्षात घ्या, एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा की जेव्हा देशच धोक्यात आहे, आलं लक्षात, जेव्हा देशच धोक्यात आहे तेव्हा तुम्ही मला सांगा देशाच्या नागरिकांचे हक्क आधी वाचवाल का देश आधी वाचवाल? ओके, देश आधी का नागरिक आधी, कंट्री किंवा काय म्हणूया आपण त्याला नेशन फर्स्ट और सिटीजन फर्स्ट, और नॉट जस्ट, आय एम नॉट सेइंग सिटीजन, राइट्स ऑफ सिटीजन फर्स्ट. ओके, काय आधी, नॅशनल एन का आर, राइट्स. ओके सर, काय झालं, देश अस्तित्वात असलं तर नागरिक अस्तित्वात राहणार, नागरिक अस्तित्वात राहिले तर मग हक्क राहणार, म्हणजे आधी देश वाचवावा लागेल सर. आलं लक्षात? ओके, म्हणून जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी असते म्हणजेच देशाचं अस्तित्व जेव्हा धोक्यामध्ये असतं तेव्हा आपण नागरिकांच्या हक्कांना दुय्यम वागणूक देतो. समजलं सर आम्हाला की नागरिकांचे हक्क जे आहेत ते काय केले जातात, राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कमी केले जातात. ओके, येस सर. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आधी देश वाचवायचा, मग देशाचे नागरिक आपोआप वाचतील, मग नागरिकांचे हक्क आपोआप वाचतील. आलं लक्षात? ओके, येस सर, समजले आम्हाला. आणि म्हणून 3 आणीबाणीपैकी राष्ट्रीय आणीबाणी अशी एकमेव आणीबाणी आहे ज्याच्यामध्ये नागरिकांचे हक्क बदलतात. ओके, काय बोलताय सर, 3 आणीबाणी कोणत्या कोणत्या, नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि फायनान्शियल इमर्जन्सी, बरोबर आहे की नाही? मग ह्याच्यापैकी जी नॅशनल इमर्जन्सी जी आहे, या नॅशनल इमर्जन्सी मध्ये सर नागरिकांचे हक्क जे आहेत त्यांच्यामध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये काय होतात, बदल होतात. पण स्टेट इमर्जन्सी मध्ये तसे होतात का? नाही होत. फायनान्शियल इमर्जन्सी मध्ये तसे होतात का? नाही होत. आलं लक्षात? इट इज जस्ट नॅशनल इमर्जन्सी ज्याच्यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क बदलतात. म्हणून तर म्हणालो हे सगळ्यात महत्वाचं आहे. राष्ट्रीय आणीबाणीसाठी हा वाला मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आलं लक्षात? ओके सर, चालेल. आता ह्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आम्ही समजून घेऊ. ओके, चलो. सो एक मुद्दा आपण वाचूया आणि त्याच्यानंतर तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर पुढे बघा सर, राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ह्याच्यामध्ये मूलभूत हक्कांवरती परिणाम होतं असं संविधानामध्ये कुठे लिहून ठेवलंय? संविधानामध्ये 2 कलम सांगितलेत. पहिलं कलम आहे 358 आणि दुसरं कलम आहे 359. ओके, आजच्या लेक्चरमध्ये या 2 कलमांची जादू तुम्हाला समजणार आहे. काय कलम आहेत, ऑटोमॅटिक फीचर काय आहे, त्याच्यानंतर काय जनरल फीचर काय आहे, नॉन ऑटोमॅटिक फीचर काय, सगळं तुम्हाला लक्षात येईल. ओके, चालेल सर. सो सर, हे कलम 358 आणि 359 मध्ये काय दिले तेच आपल्याला काय करायचं आहे, आज समजून घ्यायचं आहे. आलं लक्षात? कलम 358 जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान फक्त कलम नंबर 19 मधल्या हक्कांसाठी वापरलं जातं. आलं लक्षात? ओके, येस सर. बरं, कळालं आम्हाला. 358 जे आहे इट इज ओनली फॉर राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस काय आहे, 19 नंबरचा कलम सस्पेंड करण्यासाठी वापरतात. तर 359 जे आहे ते उरलेले मूलभूत हक्क सस्पेंड करण्यासाठी वापरतात. सर, का केलं असेल असं वर्गीकरण? जसं जसं लेक्चर संपेल तसं तसं तुम्हाला कळेल की 19 नंबरला एवढी स्पेशल ट्रीटमेंट कशाला आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. हे कलम नंबर 19 जे आहे या कलम नंबर 19 बद्दल एक छोटासा मुद्दा आधी तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? बघा मी काय सांगतोय, तुम्ही इमॅजिन करायचं, फक्त इमॅजिन करायचं. काय इमॅजिन करायचंय की काय झालंय, तुमचा एक लहान भाऊ जो आहे तो काय करतोय, भांडण करतोय. आलं लक्षात? कोणासोबत भांडण करतोय? मैदानामध्ये कोणासोबत तरी जाऊन भांडण करतोय. आलं लक्षात? किंवा लहान भाऊ मैदानामध्ये पण नाही गेला, लहान भाऊ तुम्ही सगळे घरामध्ये बसला होतात. ओके, आणि तुमच्या घराच्या दरवाजावरती तुम्हाला कोणीतरी आरडाओरडा करायला बाहेरचा माणूस आलेला आहे.
कुठे आलाय? तुमच्या घरामध्ये आलेला आहे, तुमच्या घराच्या दरवाजावरती आलेला आहे. ओके, तो आरडाओरडा करायला लागतो आणि तुमचे बाबा किंवा वडील किंवा घरामधले जे कोणी मोठे असतील ते त्या दरवाजावरती जातात आणि बघतात की काय रे, काय 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 प्रॉब्लेम आहे, का बरं आरडाओरडा करताय तुम्ही. ओके, मग तो काहीतरी बोलायला लागतो, असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं. हा घरातून छोट्या येतो आणि एकदम बोलतो, हे काका काय बोलायचं नाही, असं नाही तसं नाही बोलायला लागतो. आलं लक्षात? ओके, येस सर. असं बोलायला लागल्यानंतर घरातले मोठे माणसं त्याला काय म्हणतात? चल घरात पळ. ओके, इथं आम्ही बोलतोयत ना, मोठे लोक बोलतोयत असं बोलायची गोष्ट असते, पण आपला प्रयत्न असा असतो की बाबा राष्ट्रीय म्हणजे काय म्हणतात त्याला, बाहेरची व्यक्ती जेव्हा आपल्या घरातल्या लोकांसोबत भांडते तेव्हा घरातल्या लोकांना गप्प आतमध्ये बसवायचं आणि आपण आपलं बाहेर हँडल करायचं. आलं लक्षात? ओके, येस सर. थोडासा अंदाज आल्यासारखा आम्हाला वाटतो आहे. ओके, तरी सुद्धा तुम्ही आपली नेहमीची डायग्रामच्या पद्धतीने थोडंसं आम्हाला एक्सप्लेन कराच. ओके, परत एकदा सेम स्टोरी सांगणार आहे. ओके, काय असतं माहिती का? ओके, हे जे बाहेरच्या व्यक्तीसोबतचं भांडण आहे, आपण असं म्हणूया की हे घरातले मोठे कोणीतरी आहेत आणि हे घरातले बाकीचे सदस्य. आलं लक्षात? सगळे. आलं लक्षात? ओके, येस. बाहेरचा कोणीतरी माणूस येतो आणि बाहेरचा माणूस येऊन काय करायला लागतो? भांडण करायला लागतो डायरेक्टली. आलं लक्षात? ओके, या भांडणमध्ये हे याला काहीतरी बोलतात, हे याला काहीतरी बोलतात, हे याला काहीतरी बोलतात, हे याला काहीतरी बोलतात, चालू आहे त्यांना दंदनादन. घरातला एक छोटू उठतो आणि उठून डायरेक्ट बोलायला लागतो. हे मोठे त्याला काय म्हणतील? गप्प बस. आलं लक्षात? काय म्हणतील? गप्प बस, आम्ही बाहेरच्या लोकांसोबत आमचं आम्ही हँडल करू, तू घरात जाऊन बस. म्हणतो की नाही आपण? आलं लक्षात? येस सर, म्हणतो ना आपण. ओके, आता नीट बघा, इथे झालंय काय? इथे आहे राष्ट्रीय आणीबाणी आणि ती सुद्धा कोणती? बाहेरची, एक्सटर्नल इमर्जन्सी. बाहेरून कोणीतरी काय केलेला आहे? हमला केलेला आहे. ओके, म्हणून देशाच्या नागरिकांना व्यक्त होण्याचा जो अधिकार आहे की नाही? देशाच्या नागरिकांना व्यक्त होण्याचा अधिकार कुठे दिलाय रे? व्यक्त होण्याचा अधिकार सर, देशाच्या नागरिकांना व्यक्त होण्याचा अधिकार दिलाय कलम नंबर 19 मध्ये. आठवते का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते ना? कलम नंबर 19 मध्ये कोणते कोणते हक्क आहेत रे? सर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, त्याला राईट ऑफ एक्सप्रेशन म्हणतात. राईट ऑफ गॅदरिंग आहे, राईट ऑफ इस्टॅब्लिशिंग ऑर्गनायझेशन्स आहे, संघटना स्थापन करण्याचा हक्क ज्याला आपण म्हणूया. मग संचार करण्याचा हक्क आहे, राईट ऑफ रोमिंग. त्याच्यानंतर राईट ऑफ रेसिडेन्स आहे, रहिवासाचा हक्क. आलं लक्षात? सर, 6 हक्क तुम्ही आम्हाला सांगितले. रहिवासाच्या नंतर अजून एक हक्क राहिला. सर, तुमच्या मागे लपलेत सगळे हक्क, काही हरकत नाही. ओके, संघटना स्थापन करण्याचा हक्क, त्याच्यानंतर रहिवासाचा हक्क आणि लास्ट आहे पेशा स्वीकारण्याचा हक्क. आलं लक्षात? ओके, सर, 6 हक्क आर्टिकल नंबर 19 मध्ये आहेत आणि त्याच्यापैकीच हा हक्क आहे कोणता? बोलण्याचा हक्क. या इथे या घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने या छोटूचा कोणता हक्क काढून टाकला रे? बोलण्याचा हक्क काढून टाकला. मग मी असं म्हणलं तर चालेल का की या छोटूचा आर्टिकल नंबर 19 काढून टाकण्यात आलेला आहे? लक्षात? म्हणता येईल? 100% म्हणता येईल सर. ओके, येस. तेच तर फक्त तुम्हाला इथे शिकवायचे. ओके, काय शिकवायचे सर तुम्हाला? कलम 358 जे आहे हे फक्त 19 मधल्या मूलभूत हक्कांचं निलंबन करतं. कधी? जेव्हा फक्त एक्सटर्नल इमर्जन्सी असते तेव्हा. ओके, सर, इंटरनल इमर्जन्सी मध्ये का करत नाहीत? ओके, ते सांगतो मी तुम्हाला नंतर. आता फक्त एवढंच लक्षात घ्या, जेव्हा एक्सटर्नल इमर्जन्सी असते म्हणजे बाहेरचा माणूस जेव्हा भांडायला येतो आपल्यासोबत, तेव्हा आपण घरातल्या लोकांना काय म्हणतो? गप्प बसा, आतमध्ये जाऊन बसा, म्हणतो की नाही? ओके, येस. का बरं म्हणतो सर? कारण ही एक एक्सटर्नल इमर्जन्सी आहे. एक्सटर्नल इमर्जन्सीला सरकार काय करतं? एक्सटर्नली हँडल करतं. आलं लक्षात? ओके, तेच या 358 मध्ये लिहिलेलं सापडणार आहे तुम्हाला. बघा, कलम 358 नुसार जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी अनाऊन्स होते, ओके, तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी अनाऊन्स झाल्यानंतर 358 ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होतो आणि ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट झाला की कलम नंबर 19 ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होतो. म्हणजे कलम नंबर 19 मधले मूलभूत हक्क कोणी आता क्लेम करू शकत नाही. म्हणजे काय होत असतं सर, सांगणार का तुम्ही आम्हाला? 100% सांगणार. एक डायग्राम काढूया आपण त्याच्यासाठी आधी. ओके, बघा मी काय डायग्राम काढतो, मन लावून समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, सर, राष्ट्रीय आणीबाणी जी आहे, तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी बद्दल बोलताय, त्याची अनाउन्समेंट झाली. मी त्याला डिक्लेरेशन ऑफ इमर्जन्सी असं लिहू? येस सर, डिक्लेरेशन ऑफ इमर्जन्सी झाली. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, बाह्य आणीबाणी आहे का अंतर्गत आणीबाणी? ओके, चला आपण गृहीत धरू की ती काय आहे? सर, बाह्य आणीबाणी आहे. ओके, बाह्य आणीबाणी असेल तर 358 ऑटोमॅटिक चालू होतं.
लक्षात. आणि 358 ऑटोमॅटिक चालू झालं की आर्टिकल नंबर 19 काय होतो, ऑटोमॅटिक स्विच ऑफ होतो. लक्षात. म्हणजे काय होत असतं सर, ओके सांगणार आहे मी तुम्हाला. सर अंतर्गत आणीबाणीचं आत्ता सांगणार का तुम्ही? आत्ता नाही सांगणार, फक्त तुम्हाला वाट दाखवून ठेवली की आपल्याला त्या वाटेने पण काय होतं ते बघायचंय. लक्षात. ओके सर. सो बाह्य आणीबाणी लागू झाली की 358 ऑटोमॅटिक लागू होतो आणि कलम नंबर 19 ऑटोमॅटिकली बंद होतो. लक्षात. म्हणजे काय होतं सर, कलम नंबर 19 जेव्हा अस्तित्वात असतो तेव्हा सरकार जे आहे ते सरकार काय करू शकत नाही, कोणतंच सरकार एक गोष्ट करू शकत नाही, ती म्हणजे कोणती, की कलम नंबर 19च्या विरोधात जाणारे कायदे बनवू शकत नाही. ओके येस सर. म्हणजे आता बघा मन लावून, आणीबाणी वगैरेचा काही विषय नसेल म्हणजे तुम्हाला आर्टिकल नंबर 19चे हक्क आहेत का? आहेत. सर आणीबाणी लागू नाही म्हणजे आम्हाला हक्क आहेत. ओके येस सर समजलं आम्हाला. आता नीट बघा, सरकारने समजा उद्या एक कायदा आणला. काय आणला? फेसबुक स्टेटस ऍक्ट नावाचा एखादा कायदा आणला. ओके येस. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहून टाकलं की फेसबुकमध्ये सरकारच्या विरोधात काय बोलायचं नाही, फेसबुकमध्ये सरकारच्या विरोधात काही स्टेटस टाकायचं नाही, कोणतंच कॉमेडी इमेज टाकायचे नाही, व्यंगचित्र वगैरे टाकायचं नाही. लक्षात. असा हक्क सरकार बनवू शकतं का? असा कायदा सरकार बनवू शकतं का? नाही बनवू शकत. का? कारण त्याच्यामुळे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते. लक्षात. ओके आणीबाणी चालू नाही काय नाही, सरकारने मध्येच फेसबुक स्टेटस ऍक्ट असा ऍक्ट बनवून टाकला आणि तुम्हाला बंधन टाकून दिलं की तुम्ही फेसबुकवरती असं काही टाकायचं नाही. लक्षात. ओके तर ह्याचा अर्थ सरकार काय करते, तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधन आणते. तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये सुप्रीम कोर्टात जाऊ शकता डायरेक्ट आर्टिकल नंबर 32चा वापर करून. ओके आणि सुप्रीम कोर्टाला सांगू शकता, बघा बघा कसला कायदा आणला यांनी, आर्टिकल नंबर 19च्या विरोधात जाणारा कायदा. ओके सुप्रीम कोर्ट चेक करतं आणि त्यांना जर पटलं की हा कायदा आर्टिकल नंबर 19च्या विरोधात जाते तर त्याला ते काय करतात, या कायद्याला रद्द करून टाकतात. आलं लक्षात. हो सर समजलं आम्हाला. ओके आता नीट बघा, आता काय हे आणीबाणी नसतानाची सिच्युएशन होती, आता आणीबाणी लागू झाली. ओके आणीबाणी लागू झाली ह्याचा अर्थ आर्टिकल नंबर 19 काय झाला, रद्द झाला. आता जर सरकारने फेसबुक स्टेटस ऍक्ट आणला ओके तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायला चान्सच नाहीये. का नाहीये? कारण आर्टिकल नंबर 19 अस्तित्वात नसल्यासारखं आहे. ओके अच्छा सर आता आम्हाला कळालं की सरकार जे आहे ते काय करतं, इनडिरेक्टली आमच्या बोलण्यावरती बंधन टाकू शकतं, आमच्या संचारावरती बंधन टाकू शकतं, आमच्या फिरण्यावरती बंधन टाकू शकतं. ओके नॉर्मल सिच्युएशन मध्ये सरकार असं बंधन टाकू शकलं असतं का? नाही सर. पण राष्ट्रीय आणीबाणी होते तेव्हा हे बंधन जे आहे ते ऑटोमॅटिकली लागू पडतं. का बरं सर? बाह्य आणीबाणी असेल तर 358 ऑटोमॅटिकली चालू होतं. ओके चालेल सर. चलो सर 358 असे ऑटोमॅटिकली कसं काय चालू होतं? संविधानामध्ये लिहिलेलं आहे की 358 ऑटोमॅटिकली चालू होईल. जर बाह्य आणीबाणी असेल तर 358 ऑटोमॅटिकली चालू होईल, म्हणून त्यांनी 358 डायरेक्टली लागू करून टाकलेलं असतं. त्याला सांगावं लागत नाही सेपरेटली की 358 सुद्धा लागू झालाय म्हणून. जर बाह्य आणीबाणी असेल तर 358 ऑटोमॅटिकली काय होतो, लागू होतो. आलं लक्षात. ओके येस सर चालेल. ह्याच्यानंतर एक छोटासा मुद्दा जो आहे तो आपण काय करूया, समजून घेऊया. बघा बघा राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना शासन संस्था कलम 19 ने टाकलेल्या बंधनापासून मुक्त होते. म्हणजेच शासन कलम 19च्या विरोधात जाणारे कायदे काय करू शकते, बनवू शकते. असं फेसबुक स्टेटस ऍक्ट, ट्विटर ऍक्ट, इंटरनेट एक्सप्रेशन्स ऍक्ट असे काही वेगवेगळे ऍक्ट जे आहे ते सरकार बनवू शकेल आणि तुमच्या अभिव्यक्तीवरती बंधनं टाकू शकेल. लक्षात. सर अभिव्यक्ती म्हणजे काय? आम्ही तुमचे जुने लेक्चर्स बघितले नाहीत सर, आम्ही खूप आळशी लोक आहेत. ओके ज्यांनी बघितले नसतील त्यांना शॉर्ट मध्ये सांगतो. अभिव्यक्ती म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेली गोष्ट व्यक्त करणे. ओके तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मी खुश आहे, मी खूप नाचतोय, बोलत नाही तोंडाने काय, पण मी खूप नाचतोय, खूप काय म्हणतात त्याला, रस्त्यावरती उभं राहून मध्यभागी उभं राहून नाचतोय, मी व्यक्त होतोय का? 100% सर तुम्ही व्यक्त होताय. लक्षात. ओके चला समजलं सर की तुमचा डान्स हा एक प्रकारचा काय आहे, व्यक्त होणं आहे. चला दुसरा एखादा मुलगा आहे, तो काय नाचत बिचत नाही, तो काय भाषण पण देत नाही, स्टेटस पण टाकत नाही, पण तो काय करतो, चित्र काढतो. लक्षात. तो जाम खुश आहे. ओके म्हणून त्यांनी आनंदाची चित्र काढली. त्याला सरकारचं कोणतं तरी धोरण आवडलेलं नाहीये, त्यांनी व्यंगचित्र काढली.
लक्षात. चित्र काढणं अभिव्यक्ती झाली की नाही? झाली ना सर. चित्र काढणं अभिव्यक्ती असते, डान्स करणं अभिव्यक्ती असते. ओके, नुसतं मूक राहणं, मौन राहणं ही सुद्धा एक अभिव्यक्तीच असते. लक्षात. समजलं सर आम्हाला. कलम 19ने टाकलेल्या बंधनांपासून मुक्त होणे ह्याचा अर्थ सरकार एखाद्या नागरिकाची, एखाद्या नाही, देशातल्या सर्व नागरिकांच्या अभिव्यक्तीचे हक्क काढून घेतात. कधी? जेव्हा बाह्य आणीबाणी असते तेव्हा. लक्षात. नुसतं एवढंच नाहीये, म्हणजे त्याचा अर्थ जे तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केलं ते स्क्रीनवरती दिसते. याचा अर्थ काय असतो? कलम 19 मधले हक्क हिरावून घेणारा एखादा कायदा सरकार काय करू शकतं? बनवू शकतं. ओके, येस सर. नुसतं एवढंच नाहीये, तर सर नॉर्मल सिच्युएशन मध्ये जर सरकारने असा कायदा बनवला असता तर आम्ही कोर्टात गेलो असतो, कोर्टाला सांगितलं असतं बघा बघा आमचा आर्टिकल नंबर 19 काढून घेतला. मग कोर्टाने सुद्धा सरकारला सांगितलं असतं असं काढून नाही घेता येणार. ओके, पण राष्ट्रीय आणीबाणी असेल तेव्हा तुम्हाला कोर्टातच जाता येणार नाही, कारण आर्टिकल नंबर 19 अस्तित्वातच राहणार नाही. ओके, राष्ट्रीय आणीबाणी मधली कुठली आणीबाणी रे? सर 2 आणीबाणी असते, बाह्य आणि अंतर्गत. तुम्ही आतापर्यंत 10 ओरडून सांगितलंय की हे फक्त बाह्य आणीबाणीमध्ये होतं. कलम नंबर 358 जे तुम्ही बोलत आहात, हे कलम नंबर 358 फक्त आणि फक्त बाह्य आणीबाणीमध्येच काय होतं? अस्तित्वात येतं. लक्षात. ओके, येस. आता गंमत, या कलम नंबर 358 मध्ये जसं आपोआपवाला फीचर आहे ना, की बाह्य आणीबाणी अनाउन्स केली की 358 आपोआप लागू होतो, तसंच सेम टू सेम बाह्य आणीबाणी जेव्हा संपली असं जाहीर करतात तेव्हा 358 आपोआप सस्पेंड होऊन जातो. म्हणजे कलम नंबर 19 ऑटोमॅटिकली परत चालू होऊन जातात. अरे वा सर, हे तर खूप भारी आहे. म्हणजे बघा, राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती जाहीर केली, ती बाह्य आणीबाणी आहे. बाह्य आणीबाणी असल्यामुळे 358 ऑटोमॅटिकली काय झाला? लागू झाला. ओके, 358 ऑटोमॅटिकली लागू झाला, त्याच्यामुळे काय झालं? आर्टिकल नंबर 19 ऑटोमॅटिकली सस्पेंड पण झाला. आता राष्ट्रीय आणीबाणी जर संपुष्टात आली तर ऑटोमॅटिकली 358 पण संपुष्टात येतो आणि आर्टिकल नंबर 19 परत अस्तित्वात येतो. लक्षात. ऑटोमॅटिक होतं. तुम्हाला सेपरेटली अनाउन्स करायला लागतं का 358चं? नाही सर. ओके, येस सर, समजलं आम्हाला. नुसतं एवढंच नाहीये, तर सर आर्टिकल नंबर परत ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतं. म्हणजे आता सरकारने आणीबाणीच्या कालावधीमध्ये जे काही कायदे बनवले असतील 19 नंबरच्या विरोधात जाणारे, त्या कायद्यांचं काय होतं? ते कायदे सुद्धा लगेच सस्पेंड होऊन जातात. जर एखादा कायदा सरकारने असा बनवलाच, फेसबुक स्टेटस ऍक्ट, तुमच्या फेसबुकवरती स्टेटस टाकण्यावरती बंधन टाकणारा कायदा समजा सरकारने बनवला असेल, राष्ट्रीय आणीबाणी चालू केली आणि तसा कायदा लावून टाकला. ओके, तर जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी संपते तेव्हा तो कायदा ऑटोमॅटिकली संपुष्टात येतो. का? कारण तो मूलभूत हक्काच्या विरोधात आहे. ओके, समजलं सर आम्हाला. नुसतं एवढंच नाहीये, तर आणीबाणी बघा, जे आता तुम्हाला सांगितलं की कायदा जो आहे तो ऑटोमॅटिक संपुष्टात येतो, ते तुम्हाला ऑटोमॅटिक कळालं की सर आणीबाणी दरम्यान एखादा कायदा बनवला जो 19शी विसंगत असेल, 19च्या विरोधात जात असेल, तो काय होतो? ऑटोमॅटिकली संपुष्टात येतो. आलं लक्षात? ओके, येस. पण सर मग तेव्हा संपलं, आणीबाणीच्या दरम्यान सरकारने असा कायदा बनवला म्हणून आणीबाणी संपल्यावर केस ठोकता येते का? नाही ठोकता येत. आणीबाणीच्या कालावधी दरम्यान सरकारने जे काही उद्योग केले असतील त्या उद्योगांना आणीबाणी संपल्यावर तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ओके सर, तुम्ही आम्हाला आतापर्यंत 10दा सांगितलं ओरडून की बाह्य आणीबाणीलाच लागू पडतं, बाह्य आणीबाणीलाच लागू पडतं, पण हे बाह्य आणीबाणी वाक्य आम्हाला कुठं सापडलं नाही. बाह्य आणीबाणीचा शब्द कुठं सापडला नाही आम्हाला. ओके, बघा बरं, दाखवा बरं आम्हाला मागून जाऊन तुम्ही. ओके, बघा कलम नंबर 358 मूलभूत हक्क निलंबित होतात. ओके, इथं कुठंच लिहिलं नाही बाह्य आणीबाणी संपुष्टात होते की नाही. ओके, इथं कुठं लिहिलं नाही बाह्य आणीबाणी, इथं कुठं लिहिलं नाही बाह्य आणीबाणी, इथंही कुठं लिहिलं नाही बाह्य आणीबाणी. ओके, मग तुम्ही एवढं 4-4दा ओरडून सांगितलं कसं काय एवढ्या खात्रीने की फक्त बाह्य आणीबाणीच्या कालावधीमध्येच 358 लागतो. ओके, येस, मी म्हणूनच लिहून ठेवले पुढच्या स्लाइड वरती की 358 जे कलम आहे ह्याच्यावरती संविधानाने काही लिमिटेशन टाकून ठेवलेत. काय लिमिटेशन आहे? हेच लिमिटेशन आहे की बाबा 358 फक्त बाह्य आणीबाणीमध्येच लागतं. ओके, येस, बघा कलम 19 मधले मूलभूत हक्क फक्त आणि फक्त जेव्हा युद्ध आणि परकीय आक्रमण या कारणामुळे जर राष्ट्रीय आणीबाणी लागली असेल तरच 358 जे आहे ते तुम्हाला काय करता येईल? वापरता येईल. अदरवाईज 358 वापरता येणार
नाही. आता मात्र सर आम्हाला जामच प्रश्न पडलाय की अंतर्गत आणीबाणीमध्ये 358 का नाही. ओके, बाह्य आणीबाणी आहे तेव्हा देशातल्या लोकांना बोलू द्यायचं नाही, आणि आता अंतर्गत आणीबाणी चालली आहे, आतल्याच लोकांनी बंड केलाय तरी सुद्धा देशातल्या लोकांना बोलू द्यायचं म्हणजे काय. ओके, करणार आहे मी एक्सप्लेन, डोंट वरी, आत्ताच्या लेक्चरमध्येच होईल ते एक्सप्लेन. ओके, येस सर. अंतर्गत आणीबाणी म्हणजेच कोणत्या कारणामुळे झालेली आणीबाणी रे सर? इथं स्क्रीनवरतीच लिहिलंय तुम्ही, सशस्त्र उठावाच्या कारणामुळे घोषित करण्यात आलेली आणीबाणी. सशस्त्र उठावाच्यामुळे घोषित करण्यात आणीबाणी जर आली असेल, घोषित करण्यात आली असेल, ओके, तर मात्र 358 वापरलं जात नाही, तर मग मात्र तुम्हाला काय करायला लागतं, 359 वापरायला लागतं. आलं लक्षात? ओके, येस सर. मग आता मला एक गोष्ट सांगा, आणीबाणीच्या दरम्यान समजा सरकारने ते युद्ध आणि परकीय आक्रमणामुळे आणीबाणी लावली आणि उगाच रॅन्डमली कायच्या काय कायदे बनवले, मग त्याला तरी तुम्ही कोर्टात चॅलेंज करू शकाल का? येस, त्याला तुम्ही कोर्टात चॅलेंज करू शकाल. ओके, जे युद्ध आणि परकीय आक्रमणाशी संबंधित नसतील अशा कायद्यांना तुम्ही काय करू शकता, कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. पण जर केलेली कृती आणीबाणीशी संबंधित असेल तर मग मात्र तुम्हाला कोर्टामध्ये आव्हान देता येणार नाही. सर थोडंसं समजल्यासारखं वाटतंय, पण सगळं एका जागी जमा करून द्या आम्हाला. आलं लक्षात? ओके, करून देतो बघा, एका जागी जमा करून देतो. थोडी रिकामी स्लाइड घेऊया आपण इथे. ओके, 358 मुळे काय झालं ते सगळं सांगतो मी तुम्हाला. ओके, बघा, राष्ट्रीय आणीबाणी अनाउन्स झाली. राष्ट्रीय आणीबाणी अनाउन्स झाल्यानंतर चेक केलं बाह्य आणीबाणी आहे, म्हणजे 358 लागू होईल. म्हणजे आता कलम नंबर 19 सस्पेंड होणार. ओके, म्हणजेच सरकार कलम नंबर 19 म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात जाणारे कायदे बनवू शकेल, लॉज बनवू शकेल. सर एखादा लॉ सांगा ना. ओके, व्यंगचित्र छापायची नाहीत. ओके, न्यूजपेपर मध्ये ठराविक विषयांवरती लिहायचं नाही, अशा प्रकारचे कायदे जे आहेत ते राष्ट्रीय आणीबाणीमध्ये सरकार बनवू शकेल. नॉर्मल सिच्युएशन मध्ये सरकार बंधन टाकू शकत नाही. नॉर्मल सिच्युएशन मध्ये सरकार नागरिकांना हवं ते व्यक्त होऊ देण्याचा प्रयत्न करतं. ओके, आणीबाणीमध्ये मात्र एक्झॅक्ट उलट करतं, नागरिकांच्या व्यक्त होण्यावरती बंधन टाकतं. दिसतंय? कोणती आणीबाणी सर? बाह्य आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणीचा प्रकार. ओके, येस. पण सर समजा सरकारने एखादा कायदा बनवला जो आणीबाणीशी संबंधित नाहीये, ओके, मग त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज करू शकू का? येस, 100% चॅलेंज करू शकता. ओके, आणि जर एखादा कायदा आणीबाणीशी संबंधित असेल मग मात्र तुम्ही त्याला कोर्टात चॅलेंज करू शकत नाही. ऑब्विसली कोण ठरवणार हे आणीबाणीशी संबंधित आहे की नाही संबंधित आहे? सुप्रीम कोर्ट ठरवणार. ओके, तुम्ही केस दाखल केली की सुप्रीम कोर्ट जे आहे ते डायरेक्टली तुम्हाला सांगून टाकतं की बाबा हे आणीबाणीशी संबंधित आहे, यू कॅनॉट चॅलेंज. ओके, सांगून टाकतो तुम्हाला. ओके, बरं सर, कळालं आम्हाला. 358 जे आहे ते कळालंय. आता मी तुम्हाला अजून सांगतो, या 358 मध्ये जे फीचर आहेत ना ते अजून 359 सांगितल्यावर अजून छान कळतात. ओके, चलो सर मग 359 डिस्कस करू आपण. आलं लक्षात? ओके, बघा, हा 359 जो आहे हा पण राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा अनाउन्स होते तेव्हाच वापरला जातो. आलं लक्षात? ओके, येस सर. मग 359 आणि 358 मध्ये काय फरक आहे शेवटी बघू. आधी 359च्या तरतुदी बघा. ओके, 359 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू झालेली असते तेव्हा राष्ट्रपती काय करू शकतात माहिती का? तुम्हाला आर्टिकल नंबर 32 नुसार जे हक्क मिळालेले आहेत, ओके, आर्टिकल नंबर 32 नुसार जे हक्क मिळालेले आहेत ते हक्क सरकार काढून घेऊ शकतं. म्हणजे काय सर? आर्टिकल नंबर 32 नुसार आम्हाला काय हक्क मिळालाय ते आधी आम्हाला आठवू द्या. काय मिळालंय गड्या? सुप्रीम कोर्टात जाण्याचा हक्क. आलं लक्षात? ओके सर, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा हक्क आम्हाला आर्टिकल नंबर 32 नुसार मिळाला होता. पण जर 359 लागू झाला तर राष्ट्रपती काय करू शकतात? हा आर्टिकल नंबर 32 नुसार मिळालेला हक्क तुमचा काढून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येईल का? नाही येणार. आलं लक्षात? मूलभूत हक्क धोक्यामध्ये आलेत म्हणून कोर्टामध्ये तक्रार करता येईल का? नाही येणार. ओ, आता लक्षात आलं सर इथं काय गेम केलाय. आर्टिकल नंबर 358 जेव्हा लागत होता तेव्हा ते राष्ट्रपती अनाउन्स करत नव्हते, तो आपोआप लागत होता. इथे मात्र तुम्ही वाक्य काय वापरलं? राष्ट्रपती करू शकतात. म्हणजे आपोआप होत नाही. राष्ट्रपतींकडे चॉईस असते 32 नंबरला सस्पेंड करायचं की नाही करायचं.
आलं लक्षात? ओके, समजलंय आम्हाला, जरा समजल्यासारखं आता वाटायला लागले की सर 359 जे कलम असतं या कलमानुसार राष्ट्रपती काय करू शकतात, उरलेले सर्व मूलभूत हक्क आमचे काय करू शकतात, सस्पेंड करू शकतात. म्हणजे काय होतं, थोडंसं चित्र काढू परत. ओके, बघा बरं का, 358 जे आहे ते बाह्य आणीबाणी लागली तर ऑटोमॅटिकली लागतं आणि आर्टिकल नंबर 19 ऑटोमॅटिकली सस्पेंड होतं. राष्ट्रपतीला सेपरेट अनाउन्समेंट करावी लागत नाही. पण जर 359 चा वापर करायचा असेल राष्ट्रपतींना, ओके, तर मग मात्र काय असतं माहितीये का, तर मग मात्र राष्ट्रपतींना सेपरेटली अनाउन्स करावं लागतं की आर्टिकल नंबर 32 जे आहे ते आम्ही काय करतोय, सस्पेंड करतो आहोत. ओके, आणि ते सस्पेंड केल्यामुळे तुम्हाला आता तुमचे कलम नंबर 14 पासून 30 पर्यंत जे काही मूलभूत हक्क मिळालेले आहेत ते मूलभूत हक्क वापरता येणार नाही. ओ सर, पण एवढे 14 पासून 30 पर्यंतचे मूलभूत हक्क जाऊ देण्यात काय पॉइंट नाही. ओके, इंडिव्हिज्युअली तुम्हाला काढता यायला पाहिजे. राष्ट्रपती ते पण करू शकतात. ओके, ते अशी पण अनाउन्समेंट करू शकतात की कलम नंबर 14, 15 आणि 16 यानुसार तुम्हाला 32 चा वापर करता येणार नाही, पण 17 पासून 30 पर्यंत साठी तुम्ही 32 चा वापर करू शकाल. ओके, असं राष्ट्रपती अनाउन्समेंट करू शकतात का? येस, करू शकतात. याला म्हणतात पार्शियल विड्रॉवल ऑफ आर्टिकल नंबर 32. लक्षात काय आहे हे? पार्शियल विड्रॉवल ऑफ आर्टिकल नंबर 32. असं करू शकतात का सर? करू शकतात. राष्ट्रपतींकडे तशी चॉईस असते. 358 मध्ये राष्ट्रपतींकडे तशी चॉईस होती का? नाही सर. आणीबाणी लागली, 358 लगेच लागू झालं. आणि कधीपर्यंत लागू राहिलं? आणीबाणी संपेपर्यंत लागू राहिलं. आणीबाणी संपली, 358 पण संपली. ओके, पण 359 बद्दल तसं होतं का? नाही. राष्ट्रपतींकडे चॉईस होती की आता 359 वापरायचा आणि ही कलम सस्पेंड करायची. ओके, येस, हेच ह्याच्यामध्ये लिहिलंय. एक फक्त अट आहे की तुम्ही सर बोलता बोलता बोललात आर्टिकल नंबर 14 पासून आर्टिकल नंबर 30 सगळेच तुम्हाला काय करता येतील, सस्पेंड करता येतील. पण आता मात्र तसं नाहीये. ओके, आर्टिकल नंबर 20 आणि 21 मधील हक्क मात्र तुम्हाला सस्पेंड करता येत नाही. ओके सर, 20 मध्ये कोणते हक्क आहेत असले भारीवाले? ओके, 20 मध्ये 3 हक्क आहेत. कोण सांगणार आहे पटकन? शॉर्ट मध्ये सांगा. ओके, मी हिंट देतो तुम्हाला. एन एन एन. क्या बात कर रहे हो सर, ही काय हिंट झाली? एन एन एन. ओके, येस, एन 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 म्हणजे काय? नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जिओपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. आलं लक्षात? हो सर, एकदम फुल टू फायनल टू आम्हाला लक्षात आलेलं आहे. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जिओपार्डी, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, हे 3 हक्क जे आहेत ते आर्टिकल नंबर 20 मध्ये काय करण्यात आलेले आहेत, देण्यात आलेले आहेत. ओके, आर्टिकल नंबर 21 मध्ये कोणते हक्क आहेत सर? 2 हक्क आहेत. एक आहे राईट टू लाईफ आणि दुसरा आहे राईट टू हॅव पर्सनल लिबर्टी. हे 2 हक्क मात्र तुम्हाला 359 चा वापर करून सुद्धा सस्पेंड करता येत नाहीत. आलं लक्षात? समजलं सर आम्हाला? म्हणजे तुम्ही बोलता बोलता जे बोललात 14 ते 31 जे आहेत ते काय होतात, सस्पेंड करू शकतो आपण. 14 ते 31 म्हणायच्या ऐवजी आता 30 म्हणावं लागेल. 31 अस्तित्वातच नाहीये. फक्त त्याला अपवाद आहे की 20 आणि 21 सस्पेंड करता येत नाही, बाकी सगळे सस्पेंड करता येतात. आलं लक्षात? सर हे असं काय आहे 14 ते 31, 20 आणि 21? मूलभूत हक्क नावाचा टॉपिक जर तुम्ही व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर मी आजही गॅरंटी देतो तुम्हाला मूलभूत हक्क पाठ आहेत. ओके, आज आपला कितवा 27वा लेक्चर आहे, म्हणजे मिनिमम 27 दिवस आधी ते लेक्चर झाले होते. महिना होत आलाय. ओके, पॉलिटीचे लेक्चर चालू होऊन. ओके, येस सर. आणि पॉलिटीचे हे लेक्चर जे आहे ते 1 महिन्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला फंडामेंटल राईट्स जर पाठ असतील तर ठोका लाईक. आलं लक्षात? ओके, येस सर, समजले आम्हाला. पॉलिटीचे जे मूलभूत हक्क आहेत ते आम्हाला आजही पाठ आहेत. ज्यांना पाठ नसतील त्याचा अर्थ त्यांनी व्हिडिओज नाही बघितलेत मागचे. ओके, किंवा बघितले असतील इकडे तिकडे लक्ष ठेवून बघितले असतील, मन लावून बघितले नसतील. सो आवर्जून आपल्या चॅनलवरती जा, मूलभूत हक्क बघा. हे जे मी सांगतोय तुम्हाला 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि त्याच्यानंतर 32, हे सगळं त्या मूलभूत हक्कांमध्ये आहे. ओके, सो आता एवढे मूलभूत हक्काचे एवढे 10 लेक्चर तुम्ही घेतले होते, ते 10 लेक्चर बघायला आमच्याकडे लगेच वेळ नाहीये. मला म्हणायचंय की बघा, जर तुम्हाला बघणं होत नसेल तर आपला इमर्जन्सी वाला पहिलं लेक्चर बघा. ओके, मला वाटतं किती 16, 17, 15, 16, 17 नंबरचा काहीतरी असेल तो इमर्जन्सी वाला. आलं लक्षात? तो वाला लेक्चर बघा. त्याच्यामध्ये मी लेक्चर सुरू करायच्या आधीच तुमची रिव्हिजन घेतली होती मूलभूत हक्कांची. ओके, येस सर. आता आम्हाला क्लिक व्हायला सुरुवात झालेत की मूलभूत हक्क जे आहेत ते सस्पेंड करायचे, म्हणजे हे नंबर्स जे असतात ते काय करतात, ते सस्पेंड करत असतात. बरं सर,
आलंय आम्हाला लक्षात थोडं थोडं. आता अंतर्गत आणीबाणी आणि बाह्य आणीबाणी असं जरा मिक्स करून टेक्निकली पूर्ण सांगून टाका आम्हाला, एकदम टेक्निकली लक्षात येऊ देत. ओके बघा, जेव्हा ही 359चा वापर केला जातो त्या 359 बद्दल एक खास गोष्ट अशी आहे, ओके, की सर आधी बघा 358 बद्दल परत एकदा ऐकून घ्या. आणीबाणी अनाऊन्स झाली या तारखेला, आणीबाणी अस्तित्वात आहे आणि आणीबाणी संपली. 358 जे आहे ते काही झालं तरी एवढ्या पूर्ण ड्युरेशनसाठी लागू असतं लक्षात. म्हणजे एवढ्या पूर्ण ड्युरेशनसाठी आर्टिकल नंबर 19 सस्पेंडेड असतं. हे फक्त बाह्य आणीबाणीमध्येच घडू शकतं लक्षात. 359 बद्दल जर बोलायचं झालं तर आणीबाणी लागू झाली आणि आणीबाणी इतके दिवस अस्तित्वात होती. ओके, आता राष्ट्रपती काय करू शकतात, लागू झाल्यानंतर काही दिवसांनी अनाऊन्स करू शकतात की मी काय करतोय, आर्टिकल नंबर 32 मधून 32 सस्पेंड करून काय करतोय, तुमचे 14, 15, 16 आणि 21 नाही काढता येणार, 22 काढून घेतोय. ओके येस, राष्ट्रपतीने असं अनाऊन्स केलं बघा, आणीबाणी लागू झाल्यावर थोड्या दिवसांनी अनाऊन्स केले. ओके, आणि परत आणीबाणी चालू असतानाच थोड्या दिवसांनी अनाऊन्स करून टाकलं की आता परत तुम्हाला 14, 15, 16, 22 मिळालेले आहेत लक्षात. ओके येस सर, म्हणजे सर आम्हाला 359 बद्दल काय कळालं, 358 जसं आणीबाणी लागू झाली रे झाली की लगेच लागू होतो आणि आणीबाणी संपली रे संपली की लगेच ऑटोमॅटिकली संपुष्टात येतो, तसं नाहीये. 359 बद्दल राष्ट्रपती काय करू शकतात, मध्येच अनाउन्समेंट करू शकतात, मध्येच परत ते हक्क देऊन टाकू शकतात, परत मध्येच काढून घेऊ शकतात, परत मध्येच देऊन टाकू शकतात. आलं लक्षात. ओके येस सर, म्हणजे 359 चे जे हक्क आहेत ते हक्क सर राष्ट्रपती जे आहेत ते त्यांच्या चॉईस नुसार वापरतात. तुम्ही मला सांगा, राष्ट्रपती वापरतात म्हणजे कोण वापरतात रे? ओके, राष्ट्रपती मूलभूत हक्क जे आहे सस्पेंड करण्याचा हा अधिकार वापरतात म्हणजे नेमकं कोण वापरतं हे अधिकार, सर प्राईम मिनिस्टर. ओके, राष्ट्रपतींना स्वतःच्या मनानुसार काहीही करायची परवानगी नाहीये. हे सगळं जे आहे ते प्राईम मिनिस्टर ठरवतात आणि प्राईम मिनिस्टर काय करत असतात, 359 असा वापर करतात. मला एक गोष्ट सांगा, मी 358च्या खाली जसं बाह्य आणीबाणी लिहिलं तसं 359च्या खाली काही लिहिलंय का, अंतर्गत आणीबाणी किंवा बाह्य आणीबाणी असं नाही लिहिलंय सर लक्षात. ओके, म्हणजे 359 जे आहे ते अंतर्गत मध्ये पण वापरता येतं आणि बाह्य मध्ये पण वापरता येतं लक्षात. ओ बाह्यमध्ये पण, आम्हाला तर इतके वेळ वाटत होतं 358 जे आहे ते फक्त बाह्यमध्ये आणि 359 जे आहे ते फक्त अंतर्गत मध्ये, असं नाहीये. ओके, मी तुम्हाला सांगतो 99% हुशार मुलं असंच समजतात. तुमच्यापैकी किती जण असं समजत होते त्यांनी बघा, सांगा पटकन, ते स्माइली बिली टाका, असे कॉमेडीवाले जे असतात ते फटकन. ओके येस, किती जणांना वाटतं की सर हो मलाही असं वाटलेलं, आता तुम्ही एक्सप्लेन करत होता तोपर्यंत की 358 इज फॉर बाह्य, 359 इज फॉर अंतर्गत, असं नाहीये. ओके, 358 इज फॉर बाह्य आणि 359 इज फॉर अंतर्गत ऍज वेल ऍज बाह्य. ओके असं आहे होय. आता आम्हाला क्लिक झालं सर की हे जे पूर्ण हक्क आहेत ते कशा पद्धतीने वापरले जात असतील लक्षात. ओके येस, बघा ह्याच्यामध्ये राष्ट्रपती असं अनाउन्समेंट करू शकतात, काही हक्क निलंबित करू शकतात, ते हक्क परत देऊ शकतात. हे सगळं तुम्हाला आता काय केलेलं आहे, मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके सर, हे हक्क जे काही निलंबित केलेले असतात ते हक्क पूर्ण देशात निलंबित करतात का एखाद्या पार्ट मध्ये निलंबित करतात? 359 अंतर्गत जे निलंबित होतं ते पूर्ण देशात पण होऊ शकतं, एखाद्या पार्ट मध्ये पण होऊ शकतं लक्षात. पण 358 नुसार जे निलंबित होतं ते कंपल्सरीली पूर्ण देशात निलंबित होतं लक्षात. बरं सर, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर राष्ट्रपतींनी हे जे काही असे फंडामेंटल राईट सस्पेंड करायचे जे काही आदेश दिलेले असतात, असे सगळे आदेश ते तुम्हाला काय करायला लागतील, संसदेच्या समोर ठेवायला लागतील. 358 मध्ये असा काही प्रश्न आहे का रे? नाहीये. जर तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी बाह्य आणीबाणी म्हणून लागू केलेली असेल तर तुम्हाला असा कोणताही आदेश द्यायची गरज नाही. तुम्ही इमिडिएटली काय करू शकता, तुम्ही इमिडिएटली त्या 358 ला म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जर तुम्ही रॅटिफाय केली तर 358 ऑटोमॅटिक लागला बाह्य आणीबाणी असेल तर. पण 359 मात्र तुम्हाला नंतर परत सेपरेटली रॅटिफाय करावा लागतो लक्षात. ओके सर, समजले आम्हाला. त्याच्यानंतर परत मागचा जो मुद्दा होता जसा की तुम्हाला आणीबाणीच्या दरम्यान सरकार काय करू शकेल मग, की फंडामेंटल राईटच्या विरोधात जाणारे कायदे करू शकेल किंवा कोणती एखादी कृती करू शकेल, तुम्हाला त्याच्या विरोधात कोर्टामध्ये जाता येणार नाही लक्षात. ओके येस सर. त्याच्यानंतर आता सर कोर्टामध्ये जाता येणार नाही हे आम्हाला कळालंय, पण 359 वरती सुद्धा लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे? सिंपल आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कोणते कलम सस्पेंड करता येत नाही सर, आत्ताच तुम्ही सांगितलं होतं 20 आणि 21, बस तेच लिमिटेशन आहे. ओके, कलम नंबर 20 आणि कलम नंबर 19 जे आहेत ते या 359 चा वापर करून सस्पेंड करता येत नाहीत. म्हणजे आणीबाणी कसली पण असू दे,
ओके, तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी कसली पण लागलेली असू दे, बाह्य असू दे नाही तर अंतर्गत असू दे, जगण्याचा हक्क काढून घेता येणार नाही. आर्टिकल नंबर 21 काढून घेता येणार नाही. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढे ओके, दुसरं म्हणजे आर्टिकल नंबर 20 सुद्धा काढून घेता येणार नाही. आर्टिकल नंबर 20 काढून घेता येणार नाही म्हणजे जर उद्या चलून सरकारने एखादे आणीबाणी जाहीर केली आणि बदला काढण्यासाठी काय म्हणतात त्याला, सगळ्या ऑपोजिशन पार्टीवाल्या लोकांना अरेस्ट बिरेस्ट करून कायदे विधे बनवून टाकले, चालेल का? नाही चालेल. सर कळालं आम्हाला की 20 आणि 21 जे आहेत ते सस्पेंड करता येत नाही. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय आहे की जे कायदे आणीबाणीशी संबंधित असतील असे कायदे सरकार बनवू शकेल, त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही, पण बाकीचे कायदे जे आहेत ते मात्र कोर्टामध्ये चॅलेंज करता येतील. सर थोडासा अंदाज लागलाय आम्हाला की जेव्हा राष्ट्रीय, आता बघा पूर्ण डायग्राम काढणार मी. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला आतापर्यंत जेवढं सगळं शिकवलं तेवढं सगळं असं क्लिक होणार आहे. आलं लक्षात? बरं सर, राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. ओके, आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर ही वरची जी लाईन आहे ही बाह्य आणीबाणीची, तिला आपण सेपरेट कलर वापरू. कोणता कलर वापरूया? ऑरेंज कलर वापरूया. ओके सर, कोणती आणीबाणी लागली रे? बाह्य आणीबाणी. ओके, बाह्य आणीबाणी लागली म्हणजे 358 लागलं. ओके, 358 लागलं आणि त्यानुसार आर्टिकल नंबर्स ऑटोमॅटिकली सस्पेंड झाले. आलं लक्षात? ओके, येस. आणि बाह्य आणीबाणी असतानाच 359 सुद्धा लावता येतं. ओके, आणि राष्ट्रपती उरलेले हक्क सुद्धा काय करू शकतील? सस्पेंड करू शकतील, 1 बाय 1 किंवा देऊ शकतील. पण हे जे आहे ते काय आहे? चॉईस आहे. ओके, सस्पेंड करायचे की नाही करायचे. आलं लक्षात? ओके, येस सर. आणि बाह्य आणीबाणी नसेल, अंतर्गत आणीबाणी असेल, मग अंतर्गत आणीबाणी असेल तर काय असतं? अंतर्गत आणीबाणी असेल तर सर 358चा प्रश्नच नाहीये, कारण 358 स्ट्रिक्टली फक्त बाह्य आणीबाणीसाठीच असतं. आलं लक्षात? हा, कळालं सर आम्हाला की अंतर्गत आणीबाणी जे आहे त्याच्यामध्ये 358 नाही, म्हणजे फक्त 359 असेल. आणि 359 नुसार जे हक्क जे राष्ट्रपतींना सस्पेंड करायचे असतील त्याच्यात 19 पण आला बरं का. ओके, मग जे हक्क सस्पेंड करायचे असतील ते सगळे राष्ट्रपती काय करू शकतील? हक्क सस्पेंड करू शकतील. सर मग फरक काय राहिला? इथे पण 19 करू शकतात, तिकडे पण 19 करू शकतात. फरक हा आहे की इकडे 19 बाय डिफॉल्ट सस्पेंड होतोय. बाह्य आणीबाणी असेल तर बाय डिफॉल्ट 19 नंबर सस्पेंड होतोच. ओके, मग 359 जो आहे या 359 नुसार अंतर्गत मध्ये मात्र बाय डिफॉल्ट सस्पेंड होत नाही. ते सरकार ठरवतं की 19 नंबर सस्पेंड करायचा की नाही करायचा. सर आता आम्हाला हे 358 आणि 359 एकदम छानपैकी कळाले, पण आम्हाला लॉजिक नाही कळालं की असं का केलंय सेपरेटली. ओके, त्या लॉजिक साठी परत तुमच्या घरच्यांना सगळ्यांसोबत भांडण करावं लागेल. ओके, लावूया आपण भांडण. चला सर, लावा सगळ्यांचं भांडण. ओके, हे तुमचे घरामधले सगळे मोठे सदस्य. ओके, आणि हे तुम्ही सगळे जण. आलं लक्षात? ओके, येस. आता बघा बरं का, हे सगळे जेव्हा बाहेरच्या माणसासोबत भांडतात. ओके, बघा, बाहेरचा माणूस हिरव्या तोंडाचा. आलं लक्षात? ओके, हिरव्या तोंडाचा नको घेऊया, स्क्रीनवरती छान दिसणार नाही ना. ओके सर, काय म्हणतात आपला केशरी घ्या. ओके, येस, हा बाहेरचा माणूस. आलं लक्षात? हे फाईट चालली. आलं लक्षात? ओके, एक्सटर्नल इमर्जन्सी, बाह्य आणीबाणी लागली. बाह्य आणीबाणी लागल्यानंतर घरातला कोणी बोलायला आला तर मोठे त्याला म्हणले, चल गप, 358 लावलेला आहे, 19 नंबर सस्पेंडेड. ओके, येस, चला 19 नंबर सस्पेंड झालं, काय बोलता येणार नाही, बाह्य आणीबाणी आहे. ओके, आता हा बाहेरचा माणूस जो आहे, हा बाहेरचा माणूस निघून गेला. खूप दिवस झाले आणि हे घरातल्या लोकांमध्ये आपापसामध्येच भांडणं झाले. आलं लक्षात? घरातल्याच लोकांपैकी एकाने काय केला? सशस्त्र उठाव केला. आलं लक्षात? ओके, हे पूर्ण घर. आलं लक्षात? ओके, या माणसाने पूर्णपणे सशस्त्र उठाव केला. सशस्त्र उठाव कधी होत असतो रे? जेव्हा ती व्यक्ती प्रशासनासोबत, म्हणजे घरात जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसोबत खुश नसेल, तेव्हा सशस्त्र उठाव होणार. ओके, येस. मग आता तुम्ही मला सांगा, सशस्त्र उठाव केला तर या माणसाला धरायचं, पण विचारावं लागेल ना की बाबा तू का भांडतोय? ओके, का बरं तू स्वतःच्याच प्रशासनाच्या विरोधात भांडण करतोयस? विचारावं लागेल ना. ओके, का त्याला गप्प बस म्हणून चालेल? नाही चालणार. गप्प बस तर बाह्य आणीबाणीच्या वेळेस आपण देशाच्या नागरिकांना म्हणालो होतो, कारण आपल्याला खात्री होती की हे सगळे आपल्याच फेवरमध्ये.
ओके, पण आज जेव्हा देशाच्या आतलाच एखादा माणूस आपल्यासोबत भांडायला लागतो, आतलाच एखादा माणूस स्वतःच्याच प्रशासनाच्या विरोधात युद्ध करायला लागतो, तेव्हा त्या माणसाला सांगावं लागेल की भाऊ बोल, उलट प्रोत्साहन द्यायला लागेल की तू बोल, तू जे म्हणशील ते आम्ही ऐकायला तयार आहे, तुला काय त्रास झाला. ओके, म्हणजे त्याचा आर्टिकल नंबर 19 सस्पेंड करून चालेल का? नाही चालणार. ओके, त्याला बोलू द्यावं लागेल. हा, पण असं होईल कधी कधी की हा जो आहे तो बोलायलाच तयार नाहीये. ओके, कितीही त्याला चान्स द्या, मग मात्र सरकारकडे चॉईस राहील की भाऊ 359 लावलेला आहे आणि आता मात्र तुझा आर्टिकल नंबर 19 पण आम्ही काढून घेतला आणि बाकीचे फंडामेंटल राईट सुद्धा आम्ही काय करून घेऊ, काढून घेऊ शकतो. आलं लक्षात? ओके सर, आता आम्हाला फुल टू क्लिक झाले की एक्सटर्नल इमर्जन्सी मध्ये बाय डिफॉल्ट आर्टिकल नंबर 19 का सस्पेंड होतं आणि इंटरनल इमर्जन्सी मध्ये आर्टिकल नंबर 19 ला जिवंत ठेवण्याचा का प्रयत्न केला जातो, जेणेकरून इथून पुढे बघा फिलॉसॉफिकल वाक्य वाटेल पण त्याच्यावरती प्रशासन आधारित आहे हे तुम्हाला क्लिक होईल की जर तुम्हाला कोणताही वादविवाद सोडवायचा असेल तर बोलण्याचे मार्ग मोकळे ठेवले पाहिजेत. ओके, आपल्याच देशातल्या लोकांनी आपल्याच प्रशासनाच्या विरोधात जर सशस्त्र उठाव चालू केला तर आर्टिकल नंबर 359 मध्ये चॉईस दिलेली आहे सरकारला की बाबांनो तुम्ही आर्टिकल नंबर 19 नका करू सस्पेंड पाहिजे तर. ओके, तुम्ही बोला त्यांच्याशी, त्यांना बोलण्याचा अधिकार द्या. ओके, ते बोलतील, हा फारच मस्ती करायला लागले तर करा मग सस्पेंड एकदाच. आलं लक्षात? येस सर, फुल टू क्लिक झाले. आता आम्हाला समजलं की एकदम लेक्चरच्या सुरुवातीला म्हणजे 3-4 लेक्चरच्या आधी तुम्ही आम्हाला सांगितलं होता की बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, असं वर्गीकरण करणे, बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी असं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे ते आता आम्हाला कळालं सर. ओके, येस, आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की जेव्हा बाहेरच्या माणसासोबत युद्ध होतं तेव्हा जे घरामधला मोठा भाऊ असतो तो जरा जास्त स्ट्रिक्टली वागतो. ओके, बघा घरच्याला गप्प बसवलं, चल गप घरामध्ये जा, आहे की नाही. पण जेव्हा घरातल्याच माणसासोबत भांडण होतं तेव्हा मोठा भाऊ स्ट्रिक्टली वागू शकतो का? नाही, त्याला घेऊन बसावं लागेल, बोल बाबा काय ते. आलं लक्षात? नाहीच बोलते तरी मस्ती करतोय, घरातला टीव्ही वगैरे फोडतोय, मग त्याला गप्प बसवावं लागेल, चल जा कोपऱ्यात. ओके, येस सर, समजलं आम्हाला, फुल टू क्लिक झाले. आता फक्त प्रिलिम्सच्या अँगलने आपण वाक्यांच्या शब्दांमध्ये त्याला समजून घेऊ की 358 आणि 359 मध्ये नेमका फरक काय आहे, सिमिलॅरिटी काय आहे आणि फरक काय आहे. फरक सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय की 358 नुसार फक्त 19 नंबर वरतीच जो काही परिणाम व्हायचा आहे तो होतो, पण 359 नुसार सगळ्या मूलभूत हक्कांवरती होतो. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा, सगळ्या मूलभूत हक्क म्हणजे 20 आणि 21 वरती होत नाही. ओके, येस. त्याच्यानंतर अजून एक फरक म्हणजे काय, 358 मुळे कलम 19 आपोआप निलंबित होतं. 358 नुसार राष्ट्रपतीला सेपरेट काय अनाउन्समेंट करायची गरज नाही. आलं लक्षात? ओके, पण 359 मुळे मात्र कोणतंच कलम आपोआप निलंबित होत नाही. राष्ट्रपती की म्हणजेच पंतप्रधान आधी देशाच्या मधली परिस्थिती बघतात की कोणते कलम आपण ठेवू शकू, कोणते कलम काढावे लागतील. ओके, कधी कधी असंही होतं की अंतर्गत आणीबाणी जाहीर होते पण कोणतेच कलम काढले जात नाही. आलं लक्षात? ओके सर, क्लिक झालंय आम्हाला काय ते. ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, 358 फक्त बाह्य आणीबाणीशी संबंधित आहे, 359 मात्र बाह्य तसेच अंतर्गत अशा दोन्ही आणीबाणीमध्ये कामी येतं. ओके, थोड्या वेळापूर्वी जी मी अशी लाईन काढल्या होत्या 3 लाईन, व्हिडिओ मागे करून त्या लाईन बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, लक्षात राहील. ओके, येस सर, नुसतं एवढंच नाहीये, 358 मध्ये सांगितलं 19 सस्पेंड होणार तर अख्खाच्या अख्खा 19 सस्पेंड होतो. ओके, पण 359 मध्ये सांगितले उरलेले मूलभूत हक्क सस्पेंड होणार, पण सगळे मूलभूत हक्क सस्पेंड होतात का? नाही होत सर. 21 आणि 20 जो आहे तो शिल्लक राहतात. ओके, येस. 358 नुसार 19 जेव्हा सस्पेंड होतो तेव्हा पूर्ण आणीबाणीच्या कालावधीसाठी सस्पेंड होतो. 359 नुसार राष्ट्रपती मध्येच अनाउन्स करू शकतात की सस्पेंड झाला, मध्येच अनाउन्स करू शकतात की सस्पेंड कॅन्सल केला. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला, फुल टू क्लिक झालं. हे सगळं मागच्या लेक्चर का चालू लेक्चर मध्येच थोडं मागे शिकवलंय आपल्याला तुम्हाला 5 मिनिटापूर्वी. ओके, त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं कलम. ओके, कलम म्हणायच्या ऐवजी महत्वाची तरतूद, 5 स्टार तरतूद. ओके, काय तरतूद आहे सर? कलम नंबर 358 संपूर्ण देशासाठी लागू असतं. ओके, येस. तर कलम नंबर 359 जे आहे ते मात्र देशासाठी लावता येतं किंवा देशाच्या एखाद्या पार्टसाठी लावता येतं. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला, क्लिक झालेलं आहे.
ओके येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, साम्य नाही आहे का सर? काही साम्य आहे. दोन्ही कलम फक्त आणि फक्त आणि फक्त राष्ट्रीय आणीबाणी असेल तेव्हाच लावता येतात. ओके, ते अंतर्गत आणि बाह्य आहे मान्य आहे, डिफरन्स आहे मान्य आहे, पण दोन्ही फक्त राष्ट्रीय आणीबाणीमध्येच लावता येतात, राज्य किंवा वित्तीय आणीबाणीमध्ये लावता येत नाही. आलं लक्षात? ओके येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर सर आतापर्यंत घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या आहेत? ओके, हे जे आहे ते तुमचं होमवर्क आहे. खाली कमेंट मध्ये डिटेल मध्ये लिहायचं, डिटेल मध्ये. ओके, म्हणजे 10 सेकंदाचा नेहमीचा रोजचा जो होमवर्क असतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा होमवर्क आहे. काय करायचंय तुम्हाला? लिहायचंय पहिली आणीबाणी या तारखेला लागली, या कारणामुळे लागली आणि या तारखेला काढण्यात आली. दुसरी आणीबाणी या तारखेला लागली, या कारणामुळे लावण्यात आली, या तारखेला काढण्यात आली. आणि तिसरी आणीबाणी या तारखेला लागली, या कारणामुळे लावण्यात आली आणि या तारखेला काढण्यात आली. आलं लक्षात? तिन्ही आणीबाणी लावत असताना पंतप्रधान कोण होते आणि या 3 आणीबाणीपैकी नेमकी कोणती आणीबाणी वादग्रस्त होती हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? खाली कमेंट मध्ये लिहायचे. कमेंट मध्ये म्हणजे लाईव्ह मध्ये का? नाही, लाईव्ह मध्ये लिहून होणारच नाही तुमचं. ओके, मोठी कमेंट करायची तुम्हाला. ओके, तुम्हाला नंतर व्हिडिओवरती कमेंट करायचे खाली. आलं लक्षात? ओके येस सर, समजले आम्हाला की राष्ट्रीय आणीबाणी जी आहे त्या राष्ट्रीय आणीबाणीनुसार तुम्ही काय करता? टोटल 3 परिणाम होत होते. सर डोळे बंद करून ऐका सगळ्यांनी, डोळे बंद करून. जे काही रजिस्टरवरती लिहित असाल 2 सेकंद थांबा, नंतर लिहा. ओके येस. काय सर? राष्ट्रीय आणीबाणीमुळे 3 परिणाम होत होते. पहिला परिणाम म्हणजे काय? केंद्र आणि राज्यामधल्या संबंधांमध्ये फरक, कार्यकारी, वित्तीय आणि कायदेकारी अशा 3ही संबंधांमध्ये फरक होत होता. दुसरा परिणाम लोकसभा आणि विधानसभा यांच्यावरती काय होत होता? सर कालावधीवरती, यांचा कार्यकाळ जो असतो नॉर्मल 5 वर्षाचा, तो कार्यकाल वाढवता येत होता. त्यानुसार खरं लोकसभेचा कार्यकाल वाढवलाय सुद्धा. किती वेळा लोकसभेचा वाढवला होता रे? 5 वर्ष, 10 महिने, 6 दिवस असं ऐकल्यासारखं वाटतंय का कुठे? ओके येस, मग तोच कार्यकाल जो आहे तो काय केला होता? वाढवण्यात आला होता. ओके, आणि सर तिसरा परिणाम म्हणजे मूलभूत हक्कांवरचा परिणाम. त्याचे डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. आलं लक्षात? ओके येस. सो हे सगळं जे होतं ते काय होतं? राष्ट्रीय आणीबाणी. छोटासा नाही, मोठा होमवर्क दिलाय. काय मोठा होमवर्क दिलाय सर? कुठे बघू? तुमच्याकडे एम लक्ष्मीकांत असेल, एम लक्ष्मीकांत मध्ये बघा. तुमच्याकडे रंजन कोळंबे असेल, रंजन कोळंबे मध्ये बघा. दोन्ही मध्ये आहे. आतापर्यंत ज्या ज्या राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आल्या होत्या त्या सगळ्या आणीबाणी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आलं लक्षात? किती लागल्या होत्या? 3च लागल्या होत्या. 3ही आणीबाणी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आलं लक्षात? ओके येस सर. सर मग ही राष्ट्रीय आणीबाणी वगैरे जे आहेत, या राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित अजून काही गोष्टी आहेत का? येस, काही गोष्टी आहेत, पण ते आपल्याला नंतरच्या लेक्चरमध्ये शिकायच्या आहेत. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत राज्य आणीबाणी म्हणजे काय. आलं लक्षात? राज्यांमध्ये जी राष्ट्रपती राजवट असते ती राष्ट्रपती राजवट नेमकी काय असते हे आपण काय करणार आहोत? उद्याच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. लेक्चर आता मिस करू नका. ओके, का बरं? कारण महाराष्ट्रामध्ये रिसेंटली राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. आठवते की नाही? ओके, उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर व्हायच्या आधी राष्ट्रपती राजवट लागलेली होती. आलं लक्षात? ओके येस. राष्ट्रपती राजवट जी आहे ती अशा पद्धतीने काय आहे? लागू शकते, करंट अफेअर्स मध्ये वारंवार राहू शकते. म्हणजे उद्याचं लेक्चर बिलकुल मिस करायचं नाही. आलं लक्षात? सो पुन्हा भेटूया याच चॅनलवरती, याच वेळी, हाच सब्जेक्ट परत शिकण्यासाठी. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून अभ्यासासाठी छानपैकी शुभेच्छा. लेक्चर आवडलं असेल तर आवर्जून लाईक करायचं. लेक्चरच्या नोट्स पाहिजे असतील तर खाली तुम्हाला 942000 चा जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती आवर्जून काय करायचा? संपर्क करायचा. तुमचं नाव सांगायचं, तुमचं जिल्हा सांगायचा आणि काय करायचं? तुमची परीक्षा सुद्धा सांगायची. ओके, मग तुम्हाला आवर्जून आम्ही स्वतः सुद्धा संपर्क करू, रेग्युलरली लेक्चरच्या लिंक्स पाठवू. ओके, आणि तुम्हाला वारंवार जे आहे ते काय करता येईल? जास्तीत जास्त अभ्यास स्वतःच्या घरात बसून करता येईल. ओके, सो ऑल दी बेस्ट गाईज. छानपैकी मन लावून अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा. काही शंका असतील तर खाली डाऊट मध्ये विचारा. तोपर्यंत मी आता ऑफलाईन जातोय. नेक्स्ट लेक्चर जे आहे त्या लेक्चरमध्ये इकॉनॉमिक्स आपण शिकणार आहोत. त्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला थोड्याच वेळात भेटूया. ऑल दी बेस्ट. जय हिंद.